निधन वार्तावर आपल्या परीक्षेला हमखास एकतरी प्रश्न विचारला जातो। मग लक्षात घ्या, त्याच प्रकारे नुकतेच खालिदा जिया यांचं निधन झालेलं आहे। खालिदा जिया यांचं निधन झालेलं आहे आणि त्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? लक्षात घ्या, खालिदा जिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। मग त्या कोणत्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान? मग त्यावर 100% परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश। बांगलादेश या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। मग त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया। लक्षात घ्या, खालिदा जिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचं नुकतंच आता निधन झालेलं आहे। त्यांचं पूर्ण नाव बेगम खालिदा जिया, निधन 30 डिसेंबर 2025 ला वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। त्या बांगलादेशच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी याच्या अध्यक्ष होत्या त्या। लक्षात घ्या, त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे की त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। आता भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 1981 मध्ये पती झियाउर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष यांच्या हत्येनंतर राजकारणामध्ये त्या आल्या। त्यांचे पती झियाउर रहमान हे माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांची हत्या झाली, त्यानंतर त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि जागतिक स्तरावर बॅटलिंग बेगम्स म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। जगामध्ये त्यांना बॅटलिंग बेगम्स म्हणून त्यांना ओळखलं जाते। 2018 मध्ये अटक झाल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आणि 2 वेळा त्या पंतप्रधान होत्या। एकूण 10 वर्षे, 1991 ते 96 आणि 2001 ते 2006 असे 2 वेळा त्या 10 वर्ष बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। समजलं का? आता लक्षात घ्या की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या आणि त्यानुसार यावर सुद्धा 100% परीक्षेला प्रश्न बनू शकतो। अशाच प्रकारे चालू घडामोडीच्या अजून प्रश्नासाठी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।